इनका नवा नाम इसके जोरदार तालियों से इनका स्वागत किया जाए. Yeah, we go. Arizona, put your hands together.
जे ते कालाचे ठाई आज इथे उरणला आले, मनोज्ञ आनंद झाला. मी या दोघींचं, श्लोक आणि कल्पना, दोघींचं मनापासून कौतुक करते. शैलजाताई, आरतीताई, तुम्हालाही नमस्कार करते. माझ्या सन्मुख आपण सगळेजण आपल्याला नमन करते. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, अनेक जन्म संसिद्धी ताव तथैव परांगती. म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. स्त्रीत्वाच्या यशोगाथेबद्दल असंच म्हणावं लागेल. आता तिचा स्वत्व, ते स्त्रीत्व, ते पूर्णत्व, ते प्रभुत्व, हा प्रवास उत्तुंग झालेला आहे आणि जग तिने जिंकलेलं आहे. अजून एक श्लोक आहे, वपुकुशत्वम वदने प्रसन्नता नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले अरोगिता बिंदू जयोग्नि दीपनम नाडी विशुद्धी हटसिद्धी लक्षणम. गर्भितार्थ आणि मतितार्थ असा की मन आणि चित्तवृत्ती जर प्रसन्न असतील तर तो आनंद चेहऱ्यावरती स्मिताच्या लकेरीच्या रूपानं उमटल्या वाचून राहत नाही. आणि मी खरंच सांगते, उरणला आल्यावरती तशीच सस्मिता अवस्था माझ्या मनाची होती. म्हणजे असं छान सुशांत गावाला आल्यासारखं वाटलं, घड्याळ कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं ना. आणि मला खात्री आहे की जसजसा समुद्र जवळ येतो किंवा किनारा जवळ येतो तसं मनाची कुपी आपोआप मोठी होत जाते, कक्षा मोठ्या होतात आणि तसंच असतं तिथे जवळपास राहणाऱ्या माणसांचं. आज हा महिला दिन आपण साजरा करत आहात, आपलं 3रं वर्ष आहे आणि मला कौतुक वाटतं की स्त्रीत्वाचा सत्कार जेवायला केला जातो. पण माहितीये, मी असं मानते की महिला दिन हा फक्त 8 मार्च नाही, 7 मार्च ते पुन्हा येणारा 8 मार्च पर्यंत महिला दिनच असतो, वर्ष बदललं तरी. प्रथम मी श्लोक आणि कल्पनाचे आभार मानते की तिने इथे एवढा मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज केलाय आणि हा पहिल्यांदाच असा ओपनवरती होतोय. नाहीतर 2 वर्ष तो आपण सिल्वर ओकला करत होतो, त्यावेळेसही एकदम छान वाटत होतं. आणि आजही बघताना एवढं सुंदर वाटतंय की पूर्ण भरलेलं आहे, कलरफुल आहे, एकदम छान. आम्हाला फील येतोय की मॅडम बाजूला बसल्यात, मला असं वाटायला लागलं की मी पण एक सेलिब्रिटी असं फील घेतलंय मी. म्हणजे मला असं फील आलंय, माहीत नाही पुढे काय, पण खूप छान. एवढा मोठा शो ऑर्गनाईज करणं खायचं काम नाही आहे. त्यांनी एवढा मोठा शो ऑर्गनाईज केला आणि छोट्या मोठ्या गोष्टीतून एवढं घडत असतं आणि त्यांनी एवढा मोठा म्हणजे कार्यक्रम उरणमध्ये केला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या नीता मॅडम आलेले ते बसले तर आम्ही नवीन घाबरलो असतो. तुम्ही एवढं सुंदर सगळ्यांना म्हणजे स्पीच दिलं, स्पीच नाही, तुम्ही सगळ्यांशी असे संवादच सांगितलं, खूपच सुंदर. तेच कलश एंटरटेनमेंट सुपर वुमन अवॉर्ड यासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या सिनेतारका सौ निशिगंधा वाडताईजी, सर्व सन्माननीय मान्यवर, तसेच कलश संस्थेच्या फाउंडर सौ श्लोक आणि सौ कल्पना सुर्वे, तसेच समोर आजच्या आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या आणि आजचा हा सन्मान प्राप्त केलेल्या माझ्या सर्व भगिनींचे अभिनंदन. कलशची आज हॅट्रिक आहे आणि आज त्यात मलाही त्यांनी सामील केल्याबद्दल मी फाउंडर श्लोकताई आणि कल्पनाताईंचे आभार मानते. आजच्या आधुनिक युगात स्त्री ही खूप प्रगत आहे. ती विमानाचे सारथ्य करत आहे, सीमेवर देशाचे रक्षण करत आहे आणि कॉर्पोरेट जगतातील मोठी शिखरही सर करत आहे. म्हणूनच हा आजचा दिवस केवळ शुभेच्छा देण्याचा नाही, तो आहे स्त्रियांच्या हक्कांचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांनी गाठलेल्या दैदिप्यमान यशाचा. हा उत्सव साजरा करायलाच पाहिजे आणि अशा सर्व कर्तृत्ववान स्त्रियांना आज इथे सन्मान होत आहे, ही खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. आजच एक इन्स्टावर प्रख्यात सिनेतारिका यांची पोस्ट बघितली, त्याच्यातल्या काही पंक्ती मी म्हणजे सांगते तुम्हाला. हम किसी से खुशियाँ मांगे ये ज़रूरी नहीं, मांगी हुई खुशियों से किसका भला होता है, जितनी अपनी तकदीर में लिखा होता है वो ज़रूर अदा होता है. पण मी आता असे म्हणेन की आज तुम्ही सर्वजणांनी तो आपल्या नशिबाने नाही तर कर्तृत्वाने आणि
टॅलेंटने हे सर्व मिळवले आहे. म्हणून तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मला इथे बोलवल्याबद्दल कलशच्या सर्व सभासदांचे आणि फाउंडरांचे सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good evening, everyone, respected guests, dignitaries, and all the incredible women present here. First of all, I wish everyone a happy International Women's Day in advance. Today is not just a day of celebration, but a day to recognize the strength, courage, and achievement of women in every field of life. When we talk about women, we talk about power, patience, creativity, and resilience. A woman is a daughter who brings joy to a family, a mother who nurtures dreams, a professional who breaks barriers, and a leader who inspires generations. At Kalash Entertainment, our vision has always been to celebrate and honor such inspiring women who are making a difference in society. Through platform like Astitva Nari Sanman Award, we try to recognize women who are silently working and creating impact in fields like education, healthcare, social work, business, arts, and many more. Before I conclude, I would like to take a special moment to acknowledge someone very important in this journey. My co-founder, Ms. Kalpana Surve. Thank you. Yes. Success is never built by one person alone. Behind every vision, there is someone who believes in it just as strongly for me. That person has been Kalpana. Her dedication, positivity, constant support have played a huge role in shaping Kalash Entertainment into what it is today. She has always stood with me, the same passion and commitment. Thank you, Kalpana. Love you, darling. So grateful to welcome our celebrity guest, Dr. Nishigandha Awad, our guest of honors, our special guest, our media guest, and all the who accepted our invitation and joined us today for this ceremony. And also a grand welcome to our beautiful awardees. The Kalash is described as a symbol of purity, the purity between us, sincerity, mutual respect, and because of this, we are in the third season of Astitva Nari Sanman Awards 2026. The Kalash founder, Mrs. Shlok Patil, she is my friend, sister-in-law, my mentor, my secret Santa, who gave this Kalash, which is a very precious one. Standing in front of you and looking at this event and thinking, yes, Shlok, we did it. Our efforts, our hard work, managing everything, and in very less time we gave a great result. Thank you, dear, for always being with me, supporting me, motivating me, and inspiring me. She is the magic box where the magic of work starts. A famous quote says, wherever you go, no matter what the weather is, always bring your own sunshine, and that is Shlok Patil. I am lucky to have you in my life. Thank you so much. We women have a multitasking as a gift. We love to do multiple things. Balancing between work and family is the key, and the moment you get the balance right, it's just the best of both the worlds. We women need a small appreciation for our work, so this Kalash is appreciating you all women for giving the best in your work. The pillars of the Kalash Entertainment, Samir, Nikhil, and our kids, Zoe and Nikhil. Without them, the Kalash is incomplete. कलशनी जो हा भरभरून आनंद महिलांना दिलेला आहे त्याच्यासाठी श्लोक आणि कल्याणी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करते. आणि अगदी वाखाणण्याजोगा हा उपक्रम आहे त्यांचं तृतीय वर्ष आहे. आणि जे हिरे, ज्या हिरकणी त्यांनी निवडल्या आहेत आज, त्या एकेकीला भेटून मला मनोज्ञ आनंद झाला. आणि कलशला मी मनापासून शुभेच्छा देते, अभिनंदन करते की त्यांचे असे उपक्रम अत्यंत उत्तुंग यश मिळवत राहून ज्या ज्या सौदामिनींचं आज कौतुक झालेलं आहे त्या प्रत्येकीचं कौतुक करते. कारण एक फार छान वाक्य आहे की आयुष्यातल्या खूप मोठ्या प्रवासाची सुरुवात आत्मविश्वासाने टाकलेल्या पहिल्या पावलांनी होते आणि ते पहिलं पाऊल या सगळ्यांनी फार आत्मविश्वासाने टाकलेलं होतं. हरिओम. सर्वप्रथम कलर्स एंटरटेनमेंटचे जे आयोजक आहेत कल्पना आणि श्लोक मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी
विविध क्षेत्रामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महिलांचं सिलेक्शन करून आज त्यांना पुरस्कार नारी शक्तीचा एक विशेष पुरस्कार दिलेला आहे. तर त्यांच्या या कार्याला माझा सल्यूट. आणि त्यांच्या या त्यांनी दिलेल्या ॲप्रिशिएटमुळे आत्ताच्या महिला विविध क्षेत्रामध्ये पुढे आहेत. तर त्यांना त्यांच्यामुळे आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा निर्माण होईल. आणि खरोखर म्हणजे मला स्वतःला यापूर्वी बरेच काही अवॉर्ड मिळालेले आहेत, परंतु आजचं जे अवॉर्ड मिळालं ते एक विशिष्ट आणि वेगळ्या पद्धतीने त्यांनी जे चॉईसेस करून ज्या पुरस्काराच्या महिला आहेत त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे. तर खरोखरच अभिमान वाटतो त्यांचा, की त्यांनी जिथे खूप काही महिला काम करतात, परंतु ज्यांचं काम पुढे येत नाहीये ते त्यांना पुढे आणायचं, त्यांना ॲप्रिशिएट करायचं काम त्यांनी केलेलं आहे. तर खरोखर मी कलर्स एंटरटेनमेंटचे सर्व संबंधित अध्यक्ष सदस्य जे मेन आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि उद्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा देते. थँक्यू. कलश एंटरटेनमेंटचा मला वाटतं हा तिसरा वर्ष आहे. श्लोक पाटील, कल्पना सुर्वे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे. त्यांना अनेक जणांच्या सपोर्ट शिवाय हा कार्यक्रम होत नाहीये, परंतु ज्यांनी कोणी हा कार्यक्रम ठेवलाय त्यांच्या मदतीने पण कलश एंटरटेनमेंटची मी मनापासून आभार व्यक्त करते. कारण आज ज्या महिलांचा या ठिकाणी सन्मान झाला महिला दिनानिमित्ताने, खरं तर विविध क्षेत्रामध्ये धडपडत संघर्ष करून आपला ठसा उमटवण्याचा ज्या महिला प्रयत्न करतात त्यांचा अशा रीतीने सन्मान होणं खरं तर गरज आहे. सामाजिक बांधिलकी राखत आणि हा कार्यक्रम राखला. खरं तर त्यांच्या बंकांना बळ दिलं. अजून महिला पुढे तयार होतील आणि अशा पद्धतीचा सन्मान घेण्यासाठी इथे पुढे येतील. त्याबद्दल या सगळ्यांच्या मनापासून आभार. मैं असिस्टेंट सब इंस्पेक्टर शोभा मोटे आरपीएफ। आज मुझे यहाँ पे इनवाइट किया है कलश एंटरटेनमेंट ने, इसके लिए मैं तहे दिल से धन्यवाद कहती हूँ। श्लोक मैडम और कल्पना मैडम का मैं मन से धन्यवाद कहती हूँ कि जो मैंने कार्य किया है उनके तक वो मेरी कार्य का पहुँच गया है, जो इसके लिए मैं तहे दिल से धन्यवाद कहती हूँ। ऐसा ही कोई लेडीज कार्य करती है और उसको कोई इनाम मिलता है तो उसको बहुत खुशी होती है अंदर से कि और काम करने की इच्छा ये हो जाती है। नमस्कार, मी क्रेझी फुडी रंजिता, सौ रंजिता रोहन पाटील। कलश एंटरटेनमेंट प्रेझेंट अस्तित्व नारी सन्मान सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आज आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे, त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद श्लोका मॅडम आणि पाटील मॅडम, तुमच्या दोघींचे खूप खूप मनापासून आभार। प्रशांतजी, तुम्ही माझ्या नावाची निवड केली यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद। आणि खरंच मला असं वाटतं की प्रत्येक महिलेमध्ये भरपूर हिंमत असते, पण तिला सपोर्ट आणि विश्वासाची गरज असते। आणि आज हा जो कलश एंटरटेनमेंटने अस्तित्व नारी सन्मान सोहळा देऊन ती शाबासकी दिलेली आहे, तो सपोर्ट दिलेला आहे, तो विश्वास दाखवलेला आहे। सो पुन्हा मनापासून खूप खूप धन्यवाद माझी निवड केल्याबद्दल। थँक्यू सो मच। मुझे एक्चुअली बिजनेस वुमन करके 2026 कलर्स एंटरटेनमेंट से अवार्ड मिला है। सबसे पहले मैं मेरा परिचय देना चाहूँगी। मेरा नाम मोहिनी रविंद्र पुजारी, मैं स्टेफ एंड मल्टीवेंचर प्राइवेट लिमिटेड की फाउंडर डायरेक्टर करके हूँ और मैं 4 साल से लगातार इस कंपनी में काम भी कर रही हूँ। लेकिन स्पेशली थैंक्स कलश एंटरटेनमेंट का, श्लोका मैडम, कल्पना मैडम का, क्योंकि उन्होंने मुझे एज ए नॉमिनेट किया। इतना अच्छा ग्रैंड इवेंट हुआ, मैं प्राउड फील करती हूँ। और मैं ये जो अवार्ड मुझे मिला है ये स्टे फाइन को मैं अर्पित करना चाहती हूँ। ये स्टे फाइन एक ऐसी कंपनी है जो महिलाओं को आत्मनिर्भर करती है, अपने पैरों पे खड़े रहने के लिए एक मौका देती है। तो ये मेरा जो अवार्ड है ये स्टे फाइन के फैमिली के लिए। थैंक यू सो मच, मैं इतना ही बोलना चाहूँगी। थैंक यू कलश एंटरटेनमेंट एंड थैंक यू टू श्लोक पाटिल जी एंड कल्पना जी, जिन्होंने ये इतना ब्यूटीफुल इवेंट ऑर्गेनाइज किया है आज हम सारी कम्युनिटी के लिए। बिकॉज जब ऐसी कम्युनिटी ऑर्गेनाइज की जाती है ये हमारे लिए एक इनकरेजमेंट है कि हम जो काम कर रहे हैं उसको और अच्छे से करें, एंड हमें ये आश्वासन दिया जाता है कि हम जो भी कर रहे हैं वो बिल्कुल सही कर रहे हैं। एंड मेरे साथ साथ और भी यहाँ बहुत दिग्गज लोग आए हैं आज, एंड उनको देख के और बहुत मोटिवेशन मिलता है कि हम ये चीज़ आगे और करते रहें। थैंक यू टू माय फैमिली, जिनकी वजह से आज मैं यहाँ पे हूँ, और आई होप मैं और आगे ऐसे काम करते रहूँ। सो येस, थैंक यू सो मच। नमस्कार, मी आश्विक आनंद कामथे आणि खूप जास्त आनंद होतोय कारण उरणमध्ये मला अस्तित्व नारी सन्मान 2026 कलश एंटरटेनमेंट कडनं हे उत्तम असं कलश म्हणजे जबाबदारीचं ओझं
सन्मान मिळाला आहे आणि खूप बरं वाटतंय. आज एवढ्या महिलांमध्ये आज पुरुष म्हणून मला एक सन्मान मिळाला. तर मला असं वाटतं मी जी अंगावरती आज जी साडी परिधान केली आहे, ही साडी गेली 18 वर्ष कार्यरत राहून लावणीमध्ये सेवा करून आज या महिलांमध्ये बसवण्याचा योग मला आला, हा सन्मान मिळाला. त्याला खरंच मी श्लोक पाटीलचे, त्याचा कल्पनाताईंचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि प्रसारमाध्यम तुमचे देखील खूप सारे आभार. तर तुमच्यामुळे आम्ही कलाकार पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये येतो. तर तुमचे देखील मनापासून खूप आभार. Hi everyone, I'm Priyanka Dilip Ajgaonkar. I'm super happy that I received the award from Kalash Entertainment on this Women's Day celebrating the Astitva Nari Sanman Awards, and I'm really honored and humbled and very happy to start my year with this award. Thank you so much. मैं बहुत ज़्यादा ऑनर्ड फील कर रही हूँ. पहली बात तो यहाँ पर रहना, इतनी सारी बड़ी बड़ी हस्तियाँ आई हैं यहाँ पर. इंस्पेक्टर्स है, बिजनेस विमेन है, सोशल वर्कर्स है, आर्टिस्ट है, और इनके बीच में रहना ही मेरे लिए बहुत बड़ी बात है. एंड आई एम रियली रियली थैंकफुल फॉर श्लोक पाटिल टू अरेंज दिस. एंड हाँ, श्लोक पाटिल जी उन्होंने अरेंज किया, उन्होंने मुझे इनवाइट किया, उनका मुझे फ़ोन आया था. एंड आई एम रियली रियली ग्रेटफुल कि उन्होंने मुझे चुना है इस अवार्ड से सम्मानित करने के लिए. और मैं बहुत खुश हूँ. मैं अपने मम्मी पापा को लाई हूँ यहाँ पर. ऐसा मौका हमेशा नहीं मिलता. ये मेरा पहला अवार्ड है, और पहला अवार्ड विमेंस डे पे मिलना फॉर माई अचीवमेंट्स, दैट्स वेरी वेरी ह्यूज टू मी. आई एम रियली रियली ग्रेटफुल. और मैं बहुत खुश हूँ. इकडे आपण 23 महिलांना दरवर्षीप्रमाणे सन्मानित करतो आणि यंदा आपण एक नवीन कॅटेगरी त्याच्यामध्ये केली आहे. दॅट इज अ मेल कॅटेगरी. ती एकच होती, पण त्यामध्ये तो आहे अश्मिक कामटे. पण तो मेल असून पण तो जसं त्याचं गेटअप करतो दर प्रोग्रामला, तर त्यासाठी त्याला ते खूप स्पेशल कॅटेगरीमध्ये आपण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. हा यंदा 3रा वर्ष आहे आणि यंदा थोडंसं आम्ही म्हणजे 23 महिला मुंबई, बोईसर, पुणे, उरण इथून सगळेजण 23 महिला आम्ही निवडले होते. त्यांचा इथे अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला. आणि प्लस यंदा आम्ही काय केलं आहे की जे नवीन नगरसेविका जे निवडले आहेत त्यांचाही सन्मान केला. आणि जे नगरपालिकेचे सफाई कामगार महिला आहेत ते खूप उरणला छान ठेवतात, पण त्यांचा कोण असा हे रेकॉग्निशन नसतो. तर यंदा आम्ही कलशतर्फे त्यांच्यासाठी केलं. तर हे आमचं आहे. आणि महिलांची कॅटेगरीज म्हणजे डॉक्टर आहेत, इन्फ्लुएन्सर आहे, टीचर आहेत, म्हणजे सगळे कॅटेगरीमध्ये आम्ही ह्यांना अवॉर्ड्स देतो. आता फॅशन शोमध्ये कसं जी फॅशन डिझायनर आहे तिने ते कपडे, तर तिलाही एक प्लॅटफॉर्म मिळाला, तिचे डिझाईन्स तिथे डिस्प्ले झाले. म्हणजे हेही आम्ही करतो की एक लेडी आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, तिला प्लॅटफॉर्म मिळाला. म्हणजे महिलांना पुढे एक प्लॅटफॉर्म देऊन पुढे जाण्याची संधी पण ही कलेश एंटरटेनमेंट करते. हां, पुढे येऊन त्यांनी काही छोटं असो किंवा मोठं असो स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणंच आहे तिला. तर तेच आम्ही ह्या अस्तित्व नारी सन्मानने हेच मेसेज पोचवतो की तुमच्यासाठी खूप प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्ही घ्या, तो निवडा, त्याच्यावर काम करा, तुमचं अस्तित्व तुम्ही निर्माण करा. Kalash Entertainment presents Astitva Nari Sanman Award. Wishes you everyone Happy International Women's Day. Thank you.